आता नारळाचे बनत आहे ते पण साखरेच्या पाकांचे बनत आहे. लागेल निपून चोकोट. तू फक्त खायचं काम कर रे आणि तुझ्या बायकोला द्यायचं काम कर. हळदीनी भरलाय पाताल बाईचं पाताल गो लग्नाचं. नारळ विसर्जन केलं नाही काय दर्या सागर शांत होते अशी आमची समज आहे आणि होते एक शांत. आणि मग जाम मावरा भेटते कादावे ते कादावे एक प्रकारचं जाम. सोड पापलेट. मम्मी हे काय आज पण मोदक? अरे नाही सण आहे कोल्यांचा नारळी पुनवेचा मगून मी बनवत आहे नारळाच्या करंजा. नारळांच्या करंज्या हा म्हणजे ते दिवाळीला बनवतात तसलं काहीतरी. दिवाळीला रव्याचे बनवताव. रव्या रवा रवा रव्याचे म्हणलं बनवताव. आपल्या गावांचं टेम्पोला रवी येणार आहे. या रव्या टेम्पो मध्ये करंज्या बनव. आता नारळाचे बनत आहे ते पण साखरेच्या पाकांचे बनत आहे. मग आज गुळ वापरणार नाही असतो. आज ना गुळ वापरणार. सगळ्यांनीच गुळ वापरायला भेटते नाही. हा नागपंचमीच्या व्हिडिओ पण गुळ वापरला. मग आता साखरेंचा करतोय. गुळ काय साखर काय उसापासूनच बनणार नाही. येते जायलाच रे. करूया मग चालू रेसिपीला. चला करूया. चला. चला नारळ ते फोडून झालं. तुम्हाला आता मी साहित्य सांगताय. मैदा, गव्हाचं पीठ, कॉर्नफ्लॉवर, मीठ, साखर, मनुके, वेलची, काजू आणि तूप. चला सुरुवात करूया रेसिपीला. चला नारळ ते किसून झालंय. आता आपण पीठ मळून घेऊया. हे का तुम्हाला आधी मी 3 पिठा दाखील ती. हे काही मैदा आहे, गव्हाचं पीठ आहे आणि कॉर्नफ्लॉवर आहे. कॉर्नफ्लॉवर करण्यासाठी माहिती आहे जर असे खुसखुशीत व्हायला पाहिजे नाही. असं तुपान ते मिक्स करतात आणि लेअर कसे येतात ते करायचे ते मला. दिवाळीत असतात तसं ते करंज्याला लेअर लेअरचे ते करतेस ते. तसेच करायचे ते. आईला एक नंबरच लागतील मग. 1 नंबर लागायलाच पाहिजे कारण तू खाणार आहेस नाही. तसं पण ते नुसते गव्हाचा केलंस की त्याने तेल राहते. हे 3 पिठा मिक्स करून जरासं तेल तरी कमी राहील. हो बरोबर. लागेल निपून चोकोट. तू फक्त खायचं काम कर रे आणि तुझ्या बायकोला द्यायचं काम कर. बायकोनी मागले ना मम्मी. ती बोलली काय मम्मी जे काय करेल ते मना जरासं हो सगळं घरा बाबा. घेऊन जाते मोठ्या सोनसला देते. अबे साले. अशी कंप्लेंट आहे. हो काय आता चल. मोठ्या सुनासला बंदी आणि बारक्या सुनासला बंदी दोघींना देन. आणि मीराला विसरतेस. मीरा काय जरासा खाल माझ्यांचा. आता मी मैदा घेतलाय. किती घ्यायचंय मैदा? आता मला माहिती तू काय बोलशील ते. अंदाजे घ्या. अंदाजे नाही सांगित घे. काय माहिती आहे 2 वाटे मैदा घेतलं आणि ते 1 वाटी गव्हाचा पीठ घ्यायचा. आणि कॉर्नफ्लॉवर. कॉर्नफ्लॉवर आता नाही घ्यायचा मग सांगेन का घ्यायचं ते. आता 1 वाटी गव्हाचं पीठ घेत आहे. त्याचं असं मीठ घेत आहे आणि आता मिक्स करून घेत आहे. तूप टाकताय आणि परत मिक्स करून घेत आहे. असं गोलं झालं पाहिजे. या गोल्याचं काय करणार? म्हणजे असं गोलं झालं पाहिजे. गोल्याचं काय करणार म्हणजे काय तर पाणी टाकून मळून घेऊया. पाणी लागेल तसं टाकायचं नाही ते पीठ पातळ होईल. पाताल ते तुम्ही घातलंस. पीठ कसं काय पाताल होल? ये नाही पाताल ये पीठ पातळ होईल. ते गाणं बोल मम्मी. हळदीनी भरलाय पाताल बाईचं पाताल गो लग्नाचं. आता तूच बोललंस का नाही मला जायला. बोल मग तू पुढचं गाणं कंटिन्यू कर. अरे काय लगीन आहे काय. आता झायला माझा लग्नात बोललीच असतील नाही गाणं काहीतरी माझ्या. हळदीने भरलाय पातळ बाई तुझा पातळ गो लग्नाचा. मम्मी तया का गेलीस पीठ मारलेला? अरे उभा राहून जोर नाही परे मगून बसून. पीठ कडकच मारलास. मग देख आहे नाही. चला आता पीठ ते मळून झालाय. आता हे ढाकून ठेवताय आणि चवरी करून घेताय. इकडे पावसाळ्यात पाऊस आहे की नाही समजेच नाही. तुला काय वाटतंय? ऊन. ऊन आलाय. आणि बाय द वे आमचं चूल पेटवायचं साधन तुम्हाला कसं वाटलं ते आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. छोट्या मुलांनी डायरेक्ट वापरू नका. मोठ्यांच्या निर्देशनाखालीच वापरा. जसं की मी वापरतोय. मोठी मी छोटी आहे. तिच्या निर्देशनाखाली वापरतोय. मम्मी तू काय सांगशील मग एखादी आठवण सांग तुझी नारळी पौर्णिमेची. म्हणजे कशी आपल्या गावात साजरी होती नारळी पौर्णिमा ते तुम्ही आमच्या व्हिडिओमध्ये नंतर जे व्हिडिओ पाडणार आहे
त्याच्यामध्ये तुम्ही प्रॉपर बघणारच आहात. पण ह्या व्हिडिओमध्ये मम्मीच्या आपण तोंडून ऐकूया की नारळी पौर्णिमा कशी साजरी करतात ती. सांग मम्मी. आमच्या गावाने मोठं असं अख्ख्या गावाचं एक नारळ काढतात. म्हणजे नारळ म्हणजे असं लाकडाचं नारळ बनवतात आणि त्याला सोनेरी कलरचा कागद लावतात. पुन्हा आतमध्ये एक नारळ ठेवतात हां. आणि सगळे आमचे कडे पुंजितात. कडे माहिती असते ना तुम्हाला? म्हणजे कडे म्हणजे नारळ आणि कलश ठेवणे, कलशावर नारळ ठेवणे, तो करं असते ना तो पुंजतात. 15 दिवस अगोदर दर्यांचा पाणी हाणतात 15 दिवस अगोदर आणि ते कलशान ठेवतात. आणि तो पाठ परत पाटाच्या हेठला कणोबिनो पाडतात आणि असं कलश मस्तपैकी सजवतात आणि त्याची म्हणजे दर्या सागराची 15 दिवस आधी पूजा करतात. म्हणजे समुद्रातल्या पाण्याचीच पूजा करतात. हो, हो, हो. अच्छा, मला आज माहिती झालं की ते पाणी समुद्रांचंच असते ते. कारण समुद्राची पूजा का करायची माहिती आहे आपल्याला? वर्षभर समुद्र भरून देते, पोट भरून देते. मग त्याची आता पूजा नको करायला 15 दिवस तरी पूजा करायला पाहिजे नाही. म्हणजे जसं की पावसाळ्यामध्ये समुद्र खवळलेला असतो, पूर्ण लाटालाटांनी भरलेला असतो, त्या दर्या देवाला शांत करण्यासाठी ही पूजा केलेली जाते. आणि एक स्वाध्याय बिध्याय काय करतात नाही ते आमच्याकडे आम्ही स्वाध्यायमध्ये जाते. म्हणजे मला वेळ असेल तेव्हाच जात आहे मी, नाही ते पण नाही जात. एक तासभर भाषेत असते काय आपलं प्रवचन करतात ते ऐकायचं म्हणजे मस्त असते, ऐकण्यासारखं असते. मग मी जात आहे. 2 भावगीतं घेतात आमच्याकडे आणि काय हे करताना काय असं प्रवचन सांगतात ते ऐकायचं असते. मग ऐकण्यासारखं असते आणि आरती वगैरे घेतात. आणि पुन्हा हे नारळी पौर्णिमेचं काय माहिती आहे? तो कलश पूजन करतात आणि नारळी पौर्णिमा असते नाही त्या दिवस आमच्या गावांचे सगळे एकत्र येतात. बँड बेंजो वगैरे असते. आमचे गावांचे पाटील पंच पाटलीन बिटलीन सगळे आणि असे कडे घेऊन अख्खं गावच्या गाव एकत्र जमतात. आणि मान मोठ्या नारळाचं कोणतं असते? पाटलाचं असते. नारळ मान असते तो नारळ सोडायचो पाटलाचं असते. तो पाटलच हाताने घेते आणि पाटलीन असते ते आरती घेते. सगळ्यांचे तिलक वगैरे लावतात, चावतुक करतात, फुलं देतात. आमच्या गावात फुल भरायची सवय, कानान फुल भरतात. दुसऱ्यांच्या भरतात काय माहिती नाही. आणि गावाला फेरी मारतात. आणि मग आमच्या जवळशी समुद्र आहे ना तो जवळच आहे. जरासं चिखलान जायला लागते म्हणजे जायला लागते ना, पाणी असलं ते बोटीचे जायला लागते. नाही ते आम्ही असे डोबडोब पाण्याशी जात आहोत चालत पाताल वरती करून. पण आमच्या आम्हाला जवळ वाटते कारण आमचे लोक लगेच काय पोहोचतात. पोराबाला लगेच समुद्रावर खेळायला बिल्याला सगळ्यांना म्हणजे सगळ्याला जातात समुद्र का असला काय चालले समुद्रावर. आणि आम्ही 1 वर्ष पण मिस केलेलं नाही नारळी पौर्णिमा. आणि मग काय गेले नाही का मग परत नारळाची आरती करतात, पूजा करतात, सगळं काय काय करतात. नाही आपल्या गटारे आमोशाला असते नारळ फोडी. बीचवरती हल्ली पोरा खेळत असतात. ते काय काय लोक खेळतात, माल्यांची बिल्यांची लोक खेळतात नारळी पौर्णिमा. आमच्या नारळ चोरायला येतात ती लोक. ते काही लोक असतात नाही ते नारळ चोरायला नाही, आपण नारळ टाकलेलो न्यायला येतात कारण त्यांना गरज असते ना त्याची, मग ते घ्यायला येतात. समुद्राला अर्पण केल्यावरती घेतात. हा, समुद्राला अर्पण केलं नाही तरच घेतात, नाही आधी घेत नाही. आणि नारळाची पूजा केली, आरती केली, काय सगळे एकत्र येतात आणि ज्याचं त्याचं कळ असते नाही त्याचं कर्यांचं नारळ आहे नाही तो विसर्जन करतात. म्हणजे कसं नारळ विसर्जन केलं नाही काय दर्या सागर शांत होते अशी आमची समज आहे. आणि होतेच शांत. आणि मग जाम मावरा भेटते. कादावे ते कादावे एक प्रकारचं जाम पापलेट, कोलबे, टायनी कोलबी, चैती कोलबी, सोट, खरपारी, पापलेट, बुंबील, रावस, नको नको नाही ना तऱ्याचा मावरा येते. काय पाहिजे नको ते येते मावरा. याला भाकास कवशी नुसतं भाकास भाकास जीव खालोय भाकास. आणि लेप्टे पण पाहिजे मला. मी लेप्टे कवशी सांगतोय, एक जण आणून दे ना. आता आम्ही टायमार असू दे भेटेल नाही नातेकांचा भेटेल. चला चूल पेटली, कढई ठेवताय. कढईत आपली तूप टाकताय. आता साखर टाकताय. बस बस मम्मी, यानेच आम्हाला डायबिटीज होणार हो आहे. हो नाही कमी टाकली. ही देख मग देख जास्त ठेली देख. तुझ्या साखरेपासून तुम्ही चहा निवल बंद केलं. हो हो, साखर करपायच्या आधी आपण खोबरं टाकून घेऊया, आता करपून जाल. जास्त वेलची टाकताय. चवरी झाली आणि थंड करायसाठी काढून घेऊया. मम्मी, नैवेद्य दर्या देवासाठी असते की माणसांसाठी असते? म्हणजे आपल्याला खायला करताना काही देवाला दाखवायला करताना? आधी काय माहिती पुरे झाले नाही का पहिले आपण कलश जो पुंजतोय नाही त्याला नैवेद्य दाखवायचा आणि मग
आपण खायचे. आपल्या घरात पप्पांचे बनशी किती येतील, तुझे बनशी किती येतील सांग. सगळे रक्षाबंधनाला येतात ते. रक्षाबंधनला येतात ते. पप्पांना बनशी किती आहेत सांग मम्मी. पप्पांचे बनशी येतील 30 जणी आणि तुझे पण आता 20 जणी झाले, कारण तुम्हाला बहिणीच नाही. ते येते 15 की, ती येते 15 की. सगळ्यांना आमान द्यायला लागतात पैसे. तुम्ही नुसती बनशी गोला करून ठेवलेस. हा सुना क्या, ये भी मेरी गलती है. ते तुला दिसे नाही. बनशी नको असं नाही का, एकदा द्यायचे ते पैसे, काय रोज द्याता अगदी पैसे. तुझ्या कशीच घेतात हो. चालेल घे माझ्याशी, काय नाही मला. मग 30 बनशी पप्पांची आवरे बनशी, बापरे. ते आता सख्या हातीन 3 जणी, पण ती काकाची येते, मामाची येते, आत्याची येते, सगळे येतात. शेजाऱ्यांचे येतात बांधतात. परत वलकीचे हातीन, मानलेले बनशी हातीन, ते सगळे येतात बांधायला राखी. मग काय करणार, त्यांना सांगायचं नको येऊ मागून. नको, मी काय बोललो असा. मग आम्ही 2 भाऊसांशी 10 वाटून घेतले. तू बोलतेस नाही करंजीला लेअर यायला पाहिजे. मग आता जसा तूप घ्यायचा आणि जसा कॉर्नफ्लॉवर घ्यायचा आणि मिक्स करायचा आणि चपाती लाटली नाही का त्याला असा सगळ्याभर लावायचा आणि असं परत असे रोल करायचो आणि मग परत चपाती लाटायची आणि मग परत त्यानं चवरी भरायची आणि पुरी करायची, अशी फिरकीने कापायचं. मम्मी आपला फेमस डायलॉग बोल. आता कसला फेमस डायलॉग आहे तुपाचं. जो आप्पा बोलायचो, खाशीन तुपाशी ते रेशीन उपाशी, असं बोलायचं. एकदा काय आता गोलो घेतलं मी. नाही हे काय कॉर्नफ्लॉवर आणि तूप मिक्स करून घेतलं नाही, त्याला लावायचा. याचा पीठ परत असं टाकायचं आहे का. हे असं सेम आपण केरला परोठा बनेल त्यांनी. हो मास्टर शेफ मध्ये तसेच आता लेअर येतील ते. जमलेलं काय तर आपल्याला. नाही जमलेला. हे तुला कोणी शिकवलं. मी असंच याचा त्याचा दिखून दिखून शिकलो मी. का मला कसं काय माहिती आहे, ते माल्यांच्या अंगली मी इकायला जायचं नाही पहिली मावरा घेऊन. तेव्हा ती आमची रेखात आहे नाही, तेव्हा तिने म्हणा ये कॉर्नफ्लॉवर आणि तुपाचा मिक्स कसा करायचा आणि याला लावायचा कसा, परत ती पोळी कशी लाटायची ती शिकवता तिने. यावर जोर देऊन नाही दाब्याचा, जरासा असा हलक्या हाताने लाटायची पोळी. आता चवरी घालून काय आणि बंद करायची, अशी बंद करायची. त्याला सगळ्यांशी दाब्याची. फुटली ती कशी फुटेल, हे अशी बंद करायची. त्याला अशी दाब्याची. मग कसं पुराण बेण्या नाहीये, पुराण म्हणजे चवरी बेण्या नाहीये. देखा कशी मस्त झाली नाही. कढईत आपली तेल वाटताय. आवरा तेल मम्मी काय अंग घालतं काय ते त्याला. आणि ती पुरी तवरी मोठी ताळ्याला नको त्या. सरवेल नी आणि होल नी. होल होल. हे काय आपलं तेल फुकाट जाते. आता तेल तापलाय, आता आपण हे पुऱ्या केले नाही ते तेलात तळून घेऊया. चला मंडळी, अशा प्रकारे तयार आहे आपली नारळी पौर्णिमा स्पेशल नारळाची करंजी. चला मंडळी, करंजीचा आपण आस्वाद घेऊया. नारळी पौर्णिमे दिवशी मम्मी करणार आहेत, पण आता खास तिने बनवलं तुमच्यासाठी, पण ते खाणार आहे मी. टेस्ट करूया. ऑलरेडी आम्ही मागाशी रीलसाठी खाल्लेली आहे, परत एकदा खाऊन दाखवतो तुमच्यासाठी. फक्त आता क्रंच आहे का, ठीक आहे. कुरकुरीत एक नंबर. आणि असे लेयर्स बघ कसले भारी आहेत. अशीचे अशीच करून बघा. मम्मीला सांगितलं त्या मास्टर शेफला असं मंगलोरियन त्या पराठा असं ते बनव, तो जमलो नाही, पण हे जमला बरोबर. तर आता जिंकली असतीस त्या आम्ही तर काहीतरी मास्टर शेफ मध्ये असतो. या काय मुळे हारलो आम्ही. त्या पहिल्या स्टार्टला आईला होता काय लच्छा पराठा, पण ते
परीक्षा होती ना आमची तेव्हा आयलोच ना किद्दा 5, 10, 6 बनलो तरी आयलोच ना त्यांच्या पसंतच ना आमचं आयलं. ठीक आहे चला असू द्या मंडळी, त्यांना पसंत नाही आलो तर नाही आलो, पण तुम्हाला ही रेसिपी पसंत आली की नाही ते नक्की कमेंट करून सांगा. आणि जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो महत्वाची गोष्ट, आता काही काही जणांचं श्रावण आहे, काही जणांचं नाही आहे, असला तरी नसला तरी आपले घरगुती मसाले मागवा आणि आपल्या घरची चव घ्या. चला बाय बाय, भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये काहीतरी भारी घेऊन. तोपर्यंत बाय बाय.